फायदा होईल, पुस्तक व्यवहाराला फायदा होईल, विद्यापीठांमध्ये भारतभरातल्या मराठीची केंद्र किंवा सीट्स त्याच्या निर्माण होतील. ह्या सगळ्याचा तुम्हाला जे मराठीचं व्हावं असं वाटतं त्याच्यासाठी उपयोग होईल. या कागदावर ह्या सगळ्या गोष्टी उत्तमच आहेत. म्हणजे लायब्ररीमध्ये उपलब्ध असणं हे सुंदरच आहे ना, पण ते वापरलं जाणं, ते वाचलं जाणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. आपल्याकडे काय झालंय की गेल्या काही वर्षांमध्ये निदान एक 20-25 वर्षापासूनचं मी नक्की म्हणू शकेन की आपण फार उत्सवी लोक झालेलो आहोत आणि जे प्रत्यक्षात नाहीये त्याचा आपण उत्सव करत असतो. आपले साहित्य संमेलन हा असाच उत्सव आहे की साहित्यच नाही आणि रोषणाई तर चालू आहे सगळी. तर प्रत्यक्ष साहित्याच्या व्यवहाराच्या जो भाग आहे, पुस्तक आहे, विक्रेता आहे, वाचक आहे, निर्माता आहे, लेखक आहे, या सगळ्यांना एकमेकांशी भिडणं हे कुठेही होत नाही, नुसता उत्सव होतो. जातं कोणीतरी व्यासपीठावर, प्रचंड रोषणाई केली जाते, नेते येतात, भाषणं करतात, तुमचे काय प्रसार माध्यमाचे लोक ते सगळं ते घेतात, इकडे दाखवतात. ते नेते गेले की ते माध्यमाचे लोक पण जातात आणि ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपले बोलत राहतात, त्यांना कोण बघते. तर ही अतिशय अनास्था आहे आपल्याकडं. याला फक्त समाज जबाबदार नाही, याला लेखक पण जबाबदार आहे. लेखकाच्या मध्ये सुद्धा एक प्रकारचा थोडा त्याला एक कणा असला पाहिजे, त्याच्या जगण्यामध्ये कणा असला पाहिजे, वागण्यामध्ये कणा असला पाहिजे. तो नसल्यामुळं या प्रकारचे बेगडी उत्सव चालू झालेत आणि हे उत्सवी पण आपलं सगळ्या प्रकारांनी वाढतंय. हे नुसतं साहित्याच्या बाबत नाही, सगळ्याच बाबत आहे. की जेव्हा तुम्ही हा रिपोर्ट करत होतात ह्याच्याबद्दलचा, तेव्हा त्याच्याबद्दल सांगा ना की त्यावेळेला काय चॅलेंजेस होते आणि तुम्ही कसं, म्हणजे ते काय काय त्याच्यातून तुम्ही मांडलं की ज्याचा फायदा नंतर आता हा दर्जा मिळण्यासाठी झालेला आहे. चॅलेंजेस काय होते, अनुभव काय होते? दर्जा मिळाल्यामुळं मी इतका तो उशीर झालेला आहे की त्याचं तर फार काय ठीक आहे, आनंद आहे, एवढंच, याच्या पलीकडे काही नाही. पण हे करताना फारसं काही त्रासदायक मला वाटलं नाही. इतकं हे सोपं होतं. एकदा पहिल्यांदा वरवर पाहिल्यानंतर लक्षात असं आलं की आपल्या पूर्वजांनी, आपल्या पूर्वसुरींनी या संदर्भामध्ये इतकं काम करून ठेवलेलं आहे आणि हे सगळं उपलब्ध आहे. म्हणजे 8व्या शतकातलं मगाशी कोणी उल्लेख कुवलय मला तुम्ही उल्लेख केलात. तुम्हाला जैन महाराष्ट्रीमध्ये